डॉक्टर विजयसाठी डबा आणला होता. तुम्ही मंगलताईंकडून त्यांच्यासाठी पाणी घेऊन येता का? मी उठवतो तोपर्यंत त्यांना. हो आणते. मिस्टर विजय, विजय उठा. छान झोप झाली असेल ना? बरं वाटतं आता? हो डॉक्टर. विजू तू उठलास? हो. तुझ्यासाठी डबा आणलाय मी. काय मंजू, उगीच कशाला त्रास करून घेतलास? त्रास? त्रास कसला त्यात? तुला आठवतंय लहानपणी शाळेत सगळा तुझा डबा खायचे. आता समज त्याची परतफेड करतेय मी. नाटकं करायची ना, सगळं संपवायचं. मी घेईन, असू दे. घेईन काय घेईन, गपचूप खायचं. मी भरवते तुला. मी खातो. भरवते रे. एक तर किती वर्षांनी भेटतोयस. हे घे. डॉक्टर मम्मीने विचारले तुमचं जेवण इकडे पाठवू का? नाही नको. मंजुताई तू इथं काय करतेस? अगं विजयसाठी डबा घेऊन आले. अयो तुम्ही ओळखता का एकमेकांना? बालमित्र आहोत आम्ही. याच्याच सायकलीवरती शाळेत जायचे मी. तुला माहितीये लहानपणी मी जरा गोलू मोलू होते ना, त्यामुळे याला जीव खाऊन पेडल मारायला लागायचं. आठवतं ना विजय तुला? किती मजा यायची ना. हे घे खा. एवढे घास खाल्ले, याला काहीच का होत नाहीये. छान झालं जेवण. तू बनवलंस? हो, खास तुझ्यासाठी. थँक्यू. खूप दिवसांनी घरचं जेवलोय. विजय काय झालं? विजय 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 काय झालं? विजय विजय हे घे पाणी पी. मिस्टर विजय काय होतंय तुम्हाला? तुम्ही काय खायला घातलं त्यांना? डॉक्टर घरचं जेवण होतं. घरचं जेवण नेहमीच चांगलं असेल कशावरून? उद्या यांना काही कमी जास्त झालं तर जबाबदार कोण? आधीच त्यांच्या लिव्हरला सूज झालीये, त्यात आता पुन्हा फूड पॉयझनिंग. तुम्ही काय जीव घेणार आहात का यांचा? कुणी डबा आणायला सांगितलं तुम्हाला? डॉक्टर आय एम सो सॉरी. झालं, सॉरी बोलला म्हणजे विषय संपला. तुमच्यासारखे लोक डॉक्टरचं काय ऐकत नाही ना, म्हणून हे असं काहीतरी होतं. या अशा हलगर्जीपणामुळे जीव जाऊ शकतो त्यांचा. विजय तुम्ही सोडा त्यांना, सोडा. झोप येते, सावकाश. टोन्या चल जेवण. अरे काय कचरा करून ठेवला रे यो? अगं थांब की मम्मी, मला तू खेळून बी देत नाहीस. मग दिवसभर काय करत असतो रे? खेळतच असतो ना. अभ्यासाचं खूळ तुझ्या डोक्यात गेलं वाटतं एका दिवसात. साहेब व्हायचं नाही आता तुला. हा अगं मम्मी, मी सम्राट बॉय आहे. मी आपोआप साहेब बनणार. मला अभ्यास करायची गरज नाही. सम्राट बॉय ही काय असतं? अगं मम्मी, मी हुशार आहे का नाही म्हणून मंजू दीदी मला लाडा नाही का नाही सम्राट बॉय म्हणती. मम्मी ह्यानं नक्कीच काहीतरी उचापता केला असणार आहे ना, म्हणून मंजू दीदीने त्याला असं विचित्र नाव ठेवलं असणार आहे. टोन्या काय केलं खरं सांग. नाही थांब जरा. झाडू कुठे गेला का त्यो? अगं मम्मी, मी काय बी नाही केलं. अगं मी हुशार आहे का नाही म्हणून मंजू दीदी मला सम्राट बॉय म्हणती. तर ढुंगणद्वारे येतं का नीट? आलाय मोठा सम्राट बॉय. शिंबड जायना नाकाचा आणि समुद्र मात्र टोकाचा. जागप जेवायला बस. नाही आता तर मी का नाही जेवणारच नाही.
उद्या मंजू दीदीला येऊन द्यात, मग तीच तुम्हाला सांगेल ती मला सम्राट बॉय का म्हणती, मग तेव्हाच मी जेवणार. सोन्या, तुला स्मार्ट बॉय बोलायचंय का? सम्राट बॉय नसतं ते, स्मार्ट बॉय असतं. होय, मग मी तेच तर म्हणतोय, तुम्हाला चुकीचं ऐकू आलं असं. टोन्या, सम्राट जा हात धुवून घे आणि जेवायला बस. हा मम्मी वाट लवकर. भारती हात धुवून ये जा. डिंपल, विजय भाऊंची तब्येत बरी आहे का ग आता? कसली बरी आणि कसलं काय, आता बरं होतील आणि घरी जाऊन परत दारू पितात, मग परत त्यांना ऍडमिट करावं लागणार. काय बया, एवढा मोठा माणूस पण काय अवस्था झाली आहे. अशानं कसं व्हायचं त्यांचं? मम्मी तू कशाला काळजी करते ग, डॉक्टर है ना वो संभाल लेंगे. त्यांच्याच हातात आहे बस समज. डॉक्टर नुसतं डॉक्टर नाही, देव माणूस आहे. डिंपल, आज मंजूमुळे दवाखान्यात काय झालं होतं का ग? दुपारी कसला तर आवाज येत होता डॉक्टर तिच्यावर वरडल्याचा. बर, ते आवरून ये आतमध्ये. आत येऊ. या, अरे काय करतोस, ये की लवकर. अहो, दुपारी तुम्हाला जेवल्यानंतर त्रास झाला का हो? नाही झालं. तुम्हाला त्रास झाला नाही, मग विजयला कसं काय झाला? काय झालं? तुम्ही दुपारी जे जेवण जेवला तेच विजय जेवला, मग तुम्हाला तर काहीच त्रास झाला नाही, पण विजयला उलट्यांचा इतका त्रास कस काय झाला? दारुडा आहे ना तो, जास्त दारू ढोसल्यामुळे पचलं नसेल त्याला. दारुडा नाहीये तो, वाटेल ते बोलू नका. ए, कोण तो विजय? एवढा कपूळ का तुला? मी त्याला दारुडा म्हणू किंवा काही म्हणू, तुला का रागायचं कारण? फक्त बालमित्रच होता ना तुझा तो. औषधं घेतली का? हे विषय बदलू नको. तुला काय वाटलं मी इथं अंतरात पडू नये म्हणून तू बाहेर काही करशील? ज्या कामासाठी आलो ना इकडे त्या कामाकडे लक्ष दे. आपण इथं जमीन विकायला आलो आहोत. हे गाव आणि इथली माणसं यांच्याशी आपला काही संबंध नाही, कळलं का? थंडी खूप वाढली, पांघरून घ्या. हे बघ, 4 हात लांब राहा पुरुष माणसांपासून. आधीच सांगतोय, लवकरात लवकर जमिनीचा व्यवहार कर आणि चल इथून. पुढं काही अंगाशी आलं ना तर मी नसणार निस्तरायला. जपून राहा. तुम्ही थकला असाल, आराम करा. हे मला नको सांग काय करायचं आणि काय नाही ते. जा झोप. माझं लक्ष आहे तुझ्याकडे. अजिबात कुणाच्या मध्ये पडायचं नाही आणि कुणाशीही संबंध जोडायचा नाही. मी नाहीच पडत कोणाच्या मध्ये. चांगल्या हेतूने मदत करायला जाते, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. नामू, बिस्किटची पुडी आणि चॉकलेट्स दे ना. पाहुणे आलात वाटतं. नाही, माझ्या मुलांसाठी हवेत. मुलांसाठी? किती मुलं आहेत? 7-8 असतील. एवढी? तुझ्याकडे बघून वाटत नाही की तुला एवढी मुलं असतील. नासक्या डोक्याच्या कांद्या. अरे त्याची पोर आहे ती वय ती क्लास घ्यायला जाते ना वाड्यात, तिथली पोर आहे ती. बरोबर. हा असं आहे वय. मंजू, तुझं लग्न झालंय काय ग? याचे पैसे किती झाले? नोंदून ठेवतो, महिनाभराचा एकदम देऊन टाक. नाम्या, मला जरा बिस्किटाचा पुढे दे. ते विजय भाऊंसाठी घेऊन जातोय. बजू, अरे विजयची तब्येत कशी आहे रे आता? काय विचारू नकोस, म्हणजे काय सांगू तुला. अजिबात काळजी घेत नाही माणूस स्वतःचे. वहिनी नाहीत ना म्हणून विजय भाऊचे हे हाल. हा खरे, सुखी संसार होता त्यांचा. नजर लागली कोणाच तरी. अगं अक्षी लक्ष्मीनारायणाचा जोडा होता बघ. रेश्मा वहिनी तर किती जीव लावायच्या विजय भाऊंवर. पण माझ्या कानावर तर असं आलं की ती चांगल्या चालीची नव्हती म्हणून विजय सारखा तिच्याशी भांडायचा. तुला खरं सांगू का, म्हणजे गावात कोणी बी काय बी म्हणू दे, माझा नाही विश्वास याच्यावर सगळ्यावर.
अगं वहिनी अशा कधी वागतील असं मला कधी स्वप्नात बी वाटणार नाही बघ. साध्या आहेत ग वहिनी. त्यासनी कोणीतरी फूस लावलंय आणि फसवलंय. अरे पण विजय सारखा तिच्याशी भांडायचा ना, म्हणजे त्याच्या त्रासाला कंटाळून हिने आत्महत्या केली, बरोबर ना? अगं म्हणजे हाय का भांडणं कुणाच्यात होत नाही मला सांग बर. संसार भांडल्यावर भांड्याला भांडायला लागत नाही का? हा आता माझंच बघ की रोज भांडण होतं माझ्या घरात. अगं अख्ख्या गावाला एका बुकीत लुळी तुम्ही आणि माझी बायको मला लाटण्यानं हाणती घरात. म्हणून काय माझं प्रेम काय कमी झालंय बाय? झालंय का कमी? नाही नाही अजिबात नाही. मी बघितलंय माझ्या दुकानावर एकदम प्रेमाने भांडतात नवरा बायको. भांडत होता ना विजयभाऊ, भांडत होतो वहिनीचे. अगं पण प्रेम पण तितकंच करायचं. वहिनी जेव्हा गरोदर आहे ते कळलं का नाही, तेव्हा विजयभाऊनी अख्ख्या गावात पेढ वाटलं होतं. इतक्या आनंदात माणूस मी उभ्या जगात बघितला नव्हता कधी. अगं तळहाताच्या फोडावानी जपलं होतं वहिनींना त्यांनी. काय? मग डॉक्टर विजय बद्दल एवढं वाईट का बोलत होते? ज्याने कुणी वहिनींची बदनामी केली आणि विजयभाऊंची अवस्था केली का नाही, तो एकदा माझ्या तावडीत सापडला पाहिजे. जाग्यावर त्याला ढगात पोचवीन एका बुकीतच. ठीक आहे, मी येते. बाय. गृहपाठ कुणी कुणी केलाय? अरे सगळ्यांनीच केलाय की. सगळी सम्राट बॉय झाली. गुड गुड. हात खाली करा, हात खाली करा. चिने 38चा पाडा म्हण. मला नाही येत, तूच म्हण. अरे मला फक्त चालेल ती. एक काम कर, 8 काढ आणि फक्त 3चाच पाडा म्हण. हे घे. चॉकलेट आवडतं ना तुम्हाला सगळ्यांना? काय करताय तुम्ही? आणा ते इकडे. डॉक्टर अहो काय करताय? काल तुम्ही मिस्टर विजयला काहीतरी खायला दिलं, त्यांना फूड पॉइझनिंग झालं. आता लहान मुलांना देताय. नशीब काल मी तिथे होतो म्हणून इलाज केला. आता लहान मुलांना काही कमी जास्त झालं तर कोण बघणार? डॉक्टर अहो. आणि तुम्ही एवढे शिकलेले वाटताय, तुम्हाला एवढं कळत नाही लहान मुलांना काय खायला द्यावं काय नको. आणि काय म्हणाला होता तुम्ही? माझी गरज लागणार नाही. बघितलं ना मी होतो म्हणून मिस्टर विजय वाचले काल. आणि हो अजून एक, तुम्ही वाढत क्लास घेता, माझं काही म्हणणं नाही, चांगलंच काम करता तुम्ही, पण माझंही काम तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही क्लास घेताना इथे गोंगाट होतो, गोंधळ होतो, मी इथून पुढे तो खपून घेणार नाही. त्याचा त्रास होतो मला. तर याला त्रास होतोय. पादऱ्याला पावट्याचं निमित्त एवढा त्रास होतोय तर सामान गुंडळून जाऊन बस जा तिकडे मसनात. आज बघ की मंजू दीदी आम्हाला खाऊ देत होती तर डॉक्टर किती वरडले तिला. मंजू तू घाल ग घाल पोरांना काय खायला घालायचंय ती. बघते मी काय होते ते. ह्याला कुणी दुनियाच्या पत्रावळ्या उचलायला सांगितल्यात ग? ह्याचं मड बसवलं. ह्याचं पुरीला नाही ते बोलून गेला, त्याची गाडणूक केली त्याची. थांब त्याला इथं वाड्यात ना हाकलून देते. आता काय झालं? कुणाला शिवाय देत आहे? तुझ्या त्या कंपाऊंडरला मड बसवलं त्याचं. त्याचा मुर्दा गेला मसनात, त्याची पालखी उठवली त्याची. आत्या काय करता ही? डॉक्टर ऐकत्याल. मग ऐकू दे की, मी काय भीती होय त्याला? त्याचं झालं वाटुळ त्याचं. ज्ञान सांगे लोकाला शिंबूड आपल्या नाकाला. तुम्ही चला बघू इथनं. आता कुठं सगळं चांगलं चाललंय. वाट लावाल तुम्ही सगळ्याची. चला इथनं. त्याला म्हणा बोरा बिस्तारा गुंडळ निघ इथनं. हा इथं वाड्यात कशाला थांबलाय तो? मुलांनो आज सुट्टी, जा तुम्ही सगळे घरी. उद्या या. हा शुभंकर तू पण जा.
विजय भाऊ, आता वाटतंय ना बरं तुम्हाला? बजाव, मला आता या औषधाने बरं नाही वाटणार. वेगळ्या औषधाची सवय लागली. एक काम कर ना, माझ्यासाठी एक बॉटल घेऊन ये. नाही 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 नाही. हो, तुम्हाला काय याड लागले का विजय भाऊ? काय बोलताय तुम्ही? तुम्ही एक वेळ माझं काळीज मागा, ते काढून देईन तुमच्यासाठी. पण असलं काय बी वाईट बघा काम करणार नाही. बजा, काय झालंय? बघा की दारूची बाटली नाही सांगता तुम्ही भाऊ मला. तुम्ही आहे का नाही, यांना चांगलंच वरडा दारू पिऊ नका म्हणून. नाहीतर एक काम करा डॉक्टर, तुमच्याकडचं काय ना एखादं असं मोठं इंजेक्शन यांना देऊन टाका, म्हणजे यांची दारू काय यांची सुटल म्हणजे सुटलच. मिस्टर विजय, तुम्ही जर का आता खरंच दारू प्यायला तर लिव्हर कायमचं खराब होईल. नाही पिणार डॉक्टर. डॉक्टर, मला बरं वाटतंय, मी जाऊ घरी आता. हे बघा, पेशंटला मुद्दाम ऍडमिट करून ठेवायला मलाही आवडत नाही. उगाच त्याचंही बिल वाढतं. मी तुम्हाला डिस्चार्ज देतो, पण एक अटीवर. आता कसं बोलला डॉक्टर तुम्ही? विजय भाऊंनी जर अट मान्य केली का नाही तरच तुम्ही सोडताना हितनं, नाहीतर राहू दे हितच. विजय भाऊ, यापुढे तुम्ही दारूला हात सुद्धा लावायचा नाही, तुम्हाला शपथ आहे माझी. बजा, बोललो ना नाही पिणार, नाही पिणार. बरं मिस्टर विजय, मी दिलेल्या गोळ्या वेळेवर घ्या. मला हलगर्जीपणा चालणार नाही. हो डॉक्टर. किती झाले डॉक्टर? हाय का विजय भाऊ? हा, अहो काय बोलताय तुम्ही? अशाने डॉक्टर साहेबांना लाज होता तुम्ही. डॉक्टर साहेब का तुमच्याकडनं पैसे घेणार आहेत का? हा, होय डॉक्टर? सगळे मिळून 3000 झाले. नाही बजा, मी खरंच यांच्याकडून पैसे घेतले नसते. पण मी यांच्याकडून पैसे नाही घेतले तर त्या पैशांची हे दारू विकत घेतील, म्हणून माझ्या काळजावर दगड ठेवून मी यांच्याकडून पैसे घेतोय. यांची काळजी घे. या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ. चला येतो डॉक्टर. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही लयच भारी आहे. चल मंजू, येतो मी. तुला डिस्चार्ज मिळाला? हो. आता काळजी घे, जास्त दारू पिऊ नकोस. हा, नाही पिणार, काळजी नको करू. माझं पर्सनल होणं तुला आवडलं नव्हतं ना, पण मला आवडतं ते. आणि जे मला आवडतं ते मिळवण्यासाठी मी काय काय करतो ते बघ आता.